अहो थांबा, माझं मी घेतो. हो, देतो की. त्यात काय एवढं? अहो, मला अशी सवय नाही पाणी बिनी काढून घ्यायची. का? तुमच्या बायकोने नाही दिलं असं कधी? तिने स्वतःच्या आंघोळीचं पाणी कधी स्वतः काढलं नाही, मला काय देते काढून? आणि कशाला दिल, सोडा, माझं मी घेतो थोडं. अहो देतो ना, आपल्या जवळच्या माणसाची काळजी म्हणून. हे बघा, राहू दे, मी घेतो. तुम्ही कशाला उगाच ताप करून घेताय? ताप नाही, काळजी. तुमच्या लग्नावर एवढा राग का? त्या गोष्टीवर विश्वास उडलाय माझा. आपल्या हक्काचं बाई माणूस यावर विश्वासच राहिला नाही आता. मग विश्वास ठेवण्यासारखं कुणी भेटलं तर बसल विश्वास. अहो, लगीन ही जगातली सगळ्यात भारी गोष्ट आहे. आणि हाताची पाचही बोटं कधी बी सारखी नसतात. हा, एखादा माणूस वाईट भेटला म्हणून दुसरा बी माणूस वाईटच असेल असं काही नाही. मी आंघोळ करून घेतो. दुसरं माणूस बी डब्बल वाईट आहे. तुला परत फसायला लागते बरं का पिंडक्रम. राणा, या सगळ्या नोंदी कसला विचार करायला लागेल? हा, काल केसेस आणल्या तशा पुन्हा केसेस आणू नको. फार महागात पडले ते. हा, हे बघ, या सगळ्या नोंदी करून आपल्याला घ्यायचे. बुवा, एक विचारायचं होतं. नाही म्हणजे एखादा माणूस बिन लग्नाचं आयुष्यभर राहिला तर चांगलं पण आहे आणि वाईट पण. म्हणजे बिन लग्नाचं राहणं म्हणजे मोह माया त्या सगळ्यापासून लांब राहा. भगवंताच्या चरणात स्वतःला सोपवणं. पण हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. माणूस म्हणून माणसाला माणसाची गरज लागतेच की. बोलायला, हसायला, रडायला आपल्या माणसाची सोबत असली की बरं असतं. मन गुंतून राहत. नाहीतर रिकामं मन सैतान घर म्हणतात ते तसं होते. बुवा, अहो सूरजला किती समजवतोय आम्ही, पण तो काय ऐकणच झालाय. अच्छा, असं आहे होय. राणा, हे बघ, तुझ्या भावाचं एक लग्न तर फेल गेलं. जर तू त्याचं दुसरं लगीन करायचं म्हणत असेल तर जरा विचार. लग्नात विश्वास आणि प्रेम ह्या दोन गोष्टी लई महत्वाच्या. ह्या दोन गोष्टीवरच कुठलं बी लगीन टिकतं. होय, ते तर आहेच. जर तुला कोण चांगली पोरगी मिळत असेल तर तू लगीन लावून दे भावाचं. पण ते त्याच्या मनात असलं तर. तेच करतोय. लगीन झाल्यावर माणूस जबाबदार होतो. मन इकडं तिकडं कुठं भरकटत नाही. अरे लग्नाआधी मी लय गुंड होतो. बुवा, काय सांगताय? वाटत नाही. मला बायको वारकरी मिळाली आणि सगळं आयुष्यच बदलून गेलं बघ. नीट संसाराला लागून नोकरी मिळाली, सगळं आयुष्य सुखाचं झालं. तडाफटींग राहण्यात काही अर्थ नसतो. बाई आयुष्यात आली की माणसाचं आयुष्य कसं मार्गी लागतं बघ. राणा, असं जरा कामात लक्ष द्या. होय साहेब. साहेब, ती पोरं पळवणाऱ्या टोळीचं काय झालं? तपास कुठवर आला? त्यांचा तपास कोल्हापुरात सुरू आहे. उद्या त्या दोघांना कोर्टात हजर करणार आहे. साहेब, मी जाऊ काय? कशाला? त्यांचा तपास ते करतील. तो इथलं बघ, मग बघू परत. बुवा, जरा आत या.
बहिणी चहा घ्यायचा काय? नाही नको भाऊजी, मी आता घरीच जाणार आहे. घ्या की, तुमच्यामुळे मला बी मिळेल. अजिबात नाही, चहाने बॉडी जलते मालूम आहे ना. ए शब्बू, तू कच मला राणाचा डायलॉग मारू नको. राणाने पण चहा पिलता इथे इथं मळ्यात, काय बहिणी? हो. राणा आणि अंजली बहिणीच्या प्रेमाची सुरुवात पण चायनात झाली होती. चायना होय. असंच काही नाही, आमच्या प्रेमाची आणि विश्वासाची सुरुवात फक्त चहाने नाही, अजून बऱ्याच गोष्टींनी झाली होती. हा, पण सगळ्यात आधी आमची मैत्री झाली होती, आणि ती सुद्धा इथे मळ्यात. आठवते तुम्हाला? होय. मैत्रीत तो किंवा ती असा काही फरक नसतो. ती कधीही कोणाशी होऊ शकते, म्हणूनच तर त्याला मैत्री असं म्हणतात ना. ठीक आहे, आजपासून मी तुमचा दोस्त. अंजली बाई, बोला की. अहो, कुठे आहात तुम्ही? काय करताय? काय नाही, काम करतोय. बरं ऐका ना, संध्याकाळी मला लवकर भेटाल का बाहेर? का, काय विषय? भेटा तर आधी, मग सांगते मी. चालतंय की. हा. सॉरी सॉरी, म्हणजे लवकरच येणार होतो पण जरा उशीर झाला. बसा. काय झालं, काय विशेष? हे बघा, आपल्याला सूरज भाऊजींना समजावून सांगायचंय. त्यासाठी माझ्या डोक्यात एक आयडिया आली. काय? तुम्ही आधी लग्नाला तयार नव्हता, बरोबर? बरोबर. आणि मग तुम्ही लग्नाला तयार झालात का? हा, आता ते म्हणजे बघा, ते अहो, लाजताय काय? सांगा की नीट. तुम्ही मला आवडला म्हणून. हा, मग आता सूरज भाऊजींना सुद्धा माधुरी आवडेल असं काहीतरी करायचं. काय? हे बघ, आता सूरज भाऊजी माधुरीला लग्नाला नाही म्हणतायत, कारण का त्यांच्या मनात भीती आहे. त्यांचं आधीचं लग्न टिकलं नाही, फिसकटलं, म्हणून ते घाबरतायत, बरोबर? बरोबर. मग आता हीच भीती आपण त्यांच्या मनातनं घालवून टाकायची. होय, पण कसं काढणार? लग्न जर का योग्य व्यक्तीशी झालं तर ते कसं चांगलं असतं हे त्यांना सांगायचं. आदर्श संसार कसा असतो, प्रेम म्हणजे काय, हे सगळं त्यांना समजावून सांगायचं. आपण नेमकं सांगायचं काय? आठवा ना आपले अनुभव. हा, मग आता आपण आपले सगळे अनुभव सूरज भाऊजींना सांगायचे. आणि जर का योग्य व्यक्तीशी लग्न झालं तर आपण आयुष्यातल्या सगळ्या संकटांना कसं सामोरं जाऊ शकतो हे पण त्यांना पटवून द्यायचं. चालतंय की, एकदम बेस्ट आयडिया. बघा, हम्म. लगीन झाल्यावर मी कसं सुधारलो हे त्याला सांगायचं. हो. आणि लगीन झाल्यावर आपल्या आयुष्यात काय काय अडचणी आल्या आणि त्या अडचणीमध्ये आपण कसं एकमेकांनी धरून राहिलो हे समजतं त्याला माहित आहे, तेव्हा हे समजा त्याला लगेच पटेल. अगदी बरोबर. आणि एकदा का ही गोष्ट त्यांना पटली ना की माधुरी कशी चांगली आहे हे सुद्धा आपण त्यांना पटवून देऊ शकतो. चालतंय की, आपण असंच करूया. निघूया मग. होय, चला की. आणि ऐका,
आत्ता घरी गेल्या गेल्या लगेच सूरज भाऊजींशी बोलायचं. होय होय लगेच चला. सनिधा पाणी. सनिधा मला लई काळजी वाटाली हो कसली? युवराजची. त्याला काय झालं? नाही म्हणजे सदान कदा घरात तुमच्या लग्नाचा विषय सुरू असतो, ती ऐकून त्याच्या मनावर वाईट परिणाम होऊन म्हणजे झालं. लई सुकतं बघा त्याचं तोंड. पाणी दिलंय म्या. सनिधा म्हणजे माझा काही संबंध नाही, तरी बी युवराजसाठी सांगत्या. त्याच्या मनात आधीच तुमच्याबद्दल लई राग आहे हो. त्यात हे लग्नाचं प्रकरण झालं तर अजून भडकल होतो. पोरग हातचं जाईल सनिधा. म्हणजे जे करायचं ते नीट विचार करून करा. लहान तोंडी मोठा घास राहवलं नाही म्हणून सांगितलं. डोकं दुखतंय का तुमचं? चहा टाकू? नाही नका. ते हाय मी वर, मग काही लागलं तर सांगा. युवराज युवराज माधुरी मावशी चल चल म्हणून मागे लागला होता. त्यांना गोष्ट सांगितल्याशिवाय चेनच पडत नाही बघा. लय खुश होतात आणि माझ्याशिवाय त्यांना करमतच नाही. आहे मी, सांगा काय लागलं तर. सूरज राणादा लवकर आलाय की तुम्ही? अरे लवकर सुटलो मी. बरं सूरज, मी लग्नाआधी कसा होतो हे ध्यानात आहे तुझ्या? हाय की. हा मग हे लग्न आधीचे चांगले होते का लग्नानंतर जास्त चांगले झाले? लग्नानंतरचा म्हणजे बघा, म्हणजे लग्नानंतरच चांगलं झालं मी. नाही तर लग्न आधी कुठं माहित होतं कोणाशी कसं बोलायचं कसं वागायचं. अच्छा, म्हणजे लग्न आधी तू बाद होतास? अजिबात नाही, लग्न आधी पण चांगलेच होते. बघा अहो, लग्नामुळे माणसात काय बदल होत नाही. जो चांगला असतोय तो चांगलाच राहतोय. नाही नाही सूरज, तसं नाही. म्हणजे लग्नाआधी माणूस चांगला असतो पण लग्नानंतर डबल चांगला होतो. हा हो हा, मी बी दुप्पट चांगला आहे की. मग माझं बी लगीन झालंय. ते कुठे टिकलंय? हा म्हणजे राणादा बघ, माझ्यासाठी लगीन लाभदायी नाही आहे. असं काय म्हणताय सूरज भाऊजी? असं काही नाही हो, लग्नाचे खूप फायदे असतात. माझ्यासाठी तोटेच आहेत वहिनी. नाही सूरज, बघ, तुझ्या ना वहिनींच्या नात्यामध्ये विश्वास नव्हता. आता तू लगीन कर आणि विश्वासाचं नातं तयार कर, मग फायदाच फायदा आहे. हो, मला लगीन करायचं नाही राणादा. उगाच भांडणाला कारण का आता? भांडणं कसली भाऊजी? लग्नानंतर काय फक्त भांडणच होतात होय? आता माझ्याकडे आणि राणाजींकडेच बघा की. आता आम्ही कधी लग्नानंतर भांडलोय का? काय हो? उगाच काय बी बोलू नका. आता मागच्या टायमाला एवढा भांडला होतात तर भांडून पार माहेरला निघून गेला होता. अहो, बघा अहो, लगीन म्हटलं की भांडणं आलीच वहिनी. नाही नाही नाही, मला आता भांडणाला कारण काय अजिबात. राणादा वहिनी, अहो का मागं लागलाय माझ्या?
तुझं लगीन व्हावं म्हणून. मला नाही करायचं लगीन राहणार. बस झाला आता. डोक्याला ताप नको माझ्या. ऐक की सूरज, सूरज, सूरज. काय गरज होती तुम्हाला मध्ये मध्ये बोलायची? मी जर का म्हणते लग्नानंतर भांडण होत नाही तर होला हो करायचं ना. खोटं कशाला बोलू मी? तुम्हीच म्हणताय ना व, खोटं अजिबात बोलायचं नाही म्हणून. आणि आपलं काय ठरलं होतं? लग्नानंतर मी कसा सुधारलो हे सांगायचं होतं. तर लग्नाआधी चांगलं होतं हे कसं सांगितलं तुम्ही? बरं बरं ठीक आहे. आता काय करायचं? आपण केलेला सगळा प्लॅन फसला. बरं ऐका, मी सूरजला समजावतो. चालेल, तुम्ही समजावा. काय हवं ते करा, पण सूरज भाऊजींना लग्नाला तयार करा. काय बी काळजी करू नका, मी सूरजला लग्नाला तयार करणार म्हणजे करणार. बरं ऐका की, मला लय भूक लागली हो. त्या म्हणजे पोटात काय गेलं तर जरा चांगलं काहीतरी सुचल. वाटते. का रे इकडे बसलायस? सर्दी झाली वाटतं. नाही ते जरा प्रवासानं. अरे थंडी बी पडल्या. बाकी दुबई काय म्हणते? सूरज, मी आणि अंजलीबाई म्हणतोय तरी बी तू नाही का म्हणतोय? नाही तसं काय नाही. अच्छा, म्हणजे आम्ही दोघं बी खुळे म्हण की. नाही रे बाबा, तसं काय नाही म्हटलं ना मी. मग कसं आहे? मग लग्नाला नाही का म्हणतोय? एकदा केलंय, काय झालंय बघितलंच ना. मग परत कशाला? हे असं खुळ्यासारखं बोलतोयस बघतो. अरे आयुष्यात एकदा काय वाईट अनुभव आला म्हणजे काय परत परत येणार आहे का? परत तसं होणारच नाही. असं कशावर नाही होणार. माधुरी चांगली पोरगी. नंदिता बी लई चांगली असं म्हणत होतास. काय झालं बघ राणा, नंदिता होती तेव्हा सवाल माझ्या एकट्याचा होता. आता युवराज आहे माझ्या संग. उद्या काय भलतं सलतं झालं तर काय करणार? माणसं बदलायला टाइम लागत नाही राणा. जगात सगळ्यात अवसरघाती कोण असेल तर माणूस. कशाला अडकवतोयस परत त्याच्यात? हा, राहू दे की एकटा. हे बघ, हे असं एकट्यानं आयुष्य काढायला तुला लय अवघड जाणार बघ. तुला कोणाची तरी साथ लागणार हे पक्क आहे. मग माधुरी का नको? अरे चांगली पोरगी आहे ती. बर ठीक आहे, माझे अंदाज चुकते. तुझा अंजलीबाईंवर तर विश्वास आहे नव्हता. माझ्या तुमच्या दोघांवर विश्वास आहे. अरे मग मी अंजलीबाई कोतक का? अरे घरातले समजे म्हणते. मग तू नाही का म्हणतोय? खरं सांगू राणाला, काय वाटतंय मर्दा? आधीच माझ्या लग्नामुळे घरानं लय काय काय झेललंय. आबा बी त्याच हप्त्यात केलं. आता परत नको तसं काय. माझ्या लग्नामुळे नुकसान नको. नाही होणार. आणि खरंच माधुरी चांगली पोरगी. तू एकदा विचार कर. हे बघ, पाहिजे तर मी आणि अंजलीबाई आम्ही दोघं बी गॅरंटी घेतो. तू फक्त एकदा विचार कर.